श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जन्मतारखेनुसार आपलं भविष्य पाहणार आहोत। म्हणजेच ज्यांना फक्त जन्मतारीख माहिती आहे आणि ज्यांची वेळ आपल्याला माहित नाही, अशा लोकांसाठी आज आपण जन्मतारखेनुसार काय उपाय करायचे ते सांगणार आहोत। आपल्या जन्मतारखेनुसार आपण जो नंबर मिसिंग असेल, म्हणजेच आपल्या जन्मतारखेत नसेल, तर अशा वेळेस आपल्या रोजच्या जीवनात आपण काय उपाय केले पाहिजे ते आज आपण पाहणार आहोत। तर ते कसे पाहावे? तर आपली जी जन्मतारीख आहे, म्हणजेच तुमच्या जन्मतारखेमध्ये 1 ते 9 यामधील कोणता नंबर नाही, मिसिंग आहे, हे पाहावे। उदाहरणार्थ 14-10-1982 ही जन्मतारीख आहे। या जन्मतारखेमध्ये 3, 5, 6 आणि 7 हे नंबर नाहीत, मिसिंग आहेत। तर या व्यक्तीने या नंबरची उपासना करावी, म्हणजे त्यांना त्याचे चांगले फळ मिळेल, तुमच्या कामातील अडथळे दूर होतील। आता आपण पाहू नंबर 1। जर नंबर 1 आपल्या जन्मतारखेत नसेल अथवा 3 वेळा असेल, तरी सुद्धा ही रेमेडीज आपल्याला करायची आहे। तर अशा लोकांनी आपल्या वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडा। कोणतेही काम करण्याअगोदर लिक्विड घ्या, म्हणजेच पाणी, ज्यूस, ताक, लस्सी काही सुद्धा चालेल। कपाळावर केशरी टिळा लावा। रोज सूर्याला अर्घ्य द्या। आपण काम करतो तिथे आपल्या खुर्चीच्या मागे लाल कलरने एक आकडा लिहा आणि तो लावा। घरात किंवा ऑफिसमध्ये पूर्व दिशेला उगवत्या सूर्याचा फोटो लावा। आता आपण पाहू ज्यांच्या जन्मतारखेमध्ये 2 हा अंक मिसिंग आहे, म्हणजे नाही अथवा 3 वेळा असेल, तर अशा लोकांनी आपल्या घरामध्ये पाणी अजिबात वाया घालवू नका। घरात कुठे लिकेज असेल तर ते ताबडतोब ठीक करून घ्या। आपल्या आई समान व्यक्तीच्या पाया पडा, त्यांचा आदर करा। परिस्थिती कशी असू दे, त्याचा स्वीकार करा। शब्द मोजून मापूनच बोला। शक्य झाल्यास मोती घाला करंगळीमध्ये। चांदीचा चंद्र बनवून तो आपल्या देवघरात पूजेला ठेवा आणि त्याची सोमवारी अथवा पौर्णिमेला पूजा करा। त्याचप्रमाणे हा चंद्र तुम्ही लॉकेट म्हणून गळ्यात सुद्धा घालू शकता। आता आपण पाहू क्रमांक 3, म्हणजेच नंबर 3 हा जर आपल्या जन्मतारखेत नसेल अथवा 3 वेळा असेल, तर अशा लोकांनी ज्यांना आपण गुरुधारी व्यक्ती मानतो अशांचा आदर करा। त्यांच्या सतत संपर्कात राहा। नेहमी हसत राहा, कायम आनंदी राहा। स्वतःचे मन मोकळे करा। देवळात, मंदिरात अथवा मठात जा, तिथे सेवा करा। पिवळ्या कलरचं वस्त्र, डाळ काही सुद्धा दान करा। तर असे आता आज आपण 1 ते 3 क्रमांक पाहिले। पुढील क्रमांक आपण पुढील व्हिडिओत पाहूया। अशीच आपली सिरीज 1 ते 9 अंकापर्यंत राहणार आहे। आपले व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या घरातले कोणाचे अंक आपल्या जन्मतारखेत मिसिंग आहेत ते पाहून त्याची रेमेडीज करत राहा। धन्यवाद।